फिल्डिंग लावायची आहे टीम आणि बॅटिंग वाले बॅट्समन पाठवा लवकर, विनंती आहे. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. चला, विनंती आहे, मॅच ऑन करायचं आहे. चला, सामना इकडे मात्र ऑन होताना पाहायला मिळतोय. जारा 11 मारूळ आणि त्यांच्या विरोधात जारा MM11 मारूळ या दोन्ही संघांच्या दरम्यान मात्र सामना जो आहे तो आपल्याला ऑन होताना पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी एकीकडे आकाश सुरवाडे आणि त्यांच्या सोबतीला जर बघितलं तर शेख शहजाद हे मात्र दाखल झालेले आहेत. आणि गोलंदाजीसाठी प्रिन्स ऑफ जामनेर रोशन डिमके आपल्याला नक्कीच जर बघितलं तर पहिल्या षटकात येताना पाहायला मिळतील. मजा येणार आहे. 8 षटकांची मात्र मॅच आहे. एकीकडे जर बघितलं तर आकाश सुरवाडे ज्यांच्या देखील नावाची चर्चा राहिली आहे, रोशन डिमके हे देखील जर बघितलं तर जामनेर विभागात येतात आणि चांगलं क्रिकेट मात्र प्रीमियर लीग मध्ये यांनी देखील सातत्याने खेळलंय. तर मजा येईल. इंटरेस्टिंग आहे आजचा दिवसभर. आकाश सुरवाडे यांना मात्र आपण स्ट्रायकर एंडला बघतोय सध्याच्या घडीला. तर चला, थोडीशी घाई करायची, मॅच मात्र इकडे ऑन करायचं आहे. रोशन आपल्याला विनंती राहील. 8 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क रोशन डिमके यांना पाचारण करण्यात आलंय. स्ट्रायकर यांचा मारा मात्र आकाश सुरवाडे यांनी मात्र इकडे घेतलाय. 8 षटकांचा सामना. सामन्याला होतीये सुरुवात. पहिला चेंडू रोशन चाललेत आकाशसाठी. फुलाल यांचा चेंडू डाऊन दी ग्राउंड इकडे मात्र फटका खेळलाय. आणि धावस्वरूपी जर बघितलं तर सत्यम रनसंख्या मात्र इकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र इकडे सुरू झाली आहे स्कोर कार्ड वरती. पहिली धाव इकडे स्कोर कार्डवर लागताना जी की आपल्याला पाहायला मिळाली आहे. रोशन डिमके याही वेळेचा बॉल, चांगला चेंडू, इथे देखील क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट. आणि इकडे काय घडलंय, धावबादच्या रूपात मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आकाश सुरवाडे यांना मात्र इकडे परतावं लागतंय. जळगावचा बकासूर नक्कीच जर बघितलं तर लाईन तोडून दुसऱ्या लाईनीत पळालाय आणि पंचांचा निर्णय आला डिस्क्वालिफाय. OUT आउट. धावबादच्या रूपात मात्र विकेट येताना पाहायला मिळाली आहे. फुलरलँडचा चेंडू अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर मात्र तिकडे होते तैनात. चांगल्यारीत्या चेंडू अडवला. यष्ट्या मात्र उडवल्यात आणि धक्का मात्र लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट इकडे मात्र आलेली आहे. रिप्ले मध्ये आपण बघू शकता पायाने अडवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिकडे आले आणि क्या बात आहे, सटीक निशाणा. लाल टोपी तशीच त्यांनी घातलेली आहे आणि तिथेच लिहिलेलं आहे इकडे डेंजर आहे म्हणून. आणि आय गेस शाहरुख लाली तिकडे मात्र फिल्डर आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण शाहरुख लालीच्या माध्यमातून. सुभाष भाऊ जाधव जर असते तर नक्कीच म्हटले असते. याचमुळे मी म्हणतो हा लाली नाही, हा लाला आहे. आणि विकेट मात्र मिळवताना पाहायला मिळाले धावबादच्या रूपात शाहरुख लाली. 1 for 1 बॅटिंग साठी न्यू बॅटर सलमान खान मात्र आता दाखल झालेले आहेत.
1 for 1 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. यावेळेसचा बॉल ओ हो हो हो, टाळ्यांचा कडकडा, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनची दिशा आणि शेजाच्या बॅटमधनं इकडे मात्र चौकार 4. आउटसाइड दी ऑफ बॉल टाकला होता, त्याला मात्र अतिशय चांगल्यारीत्या खेळून काढलं. रिप्ले मध्ये देखील आपण बघू शकतो. आणि पहिला मोठा फटका या मॅचचा येत असताना धावस्वरूपी या चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर वाढली आहे. एकीकडे जारा 11 आहे तर दुसरीकडे जारा MM11 आहे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र 5 वरती. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, त्याला देखील रीड केलाय. काय बॅटिंग होतीये, लाजवाब. पहिली विकेट आली आहे, बट तदनंतर जर बघितलं तर 2 चौकार देखील मात्र इकडे झटपट येताना पाहायला मिळतात आहे. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो ज्यारीत्या तो फटका तिकडे खेळला गेला. 2 चौकार इकडे मात्र खाशे वेगात इकडे आलेले आहेत. दबाव इकडे मात्र बनू दिलेला नाहीये शेहजादने. आकाश सुरवाडे नक्कीच धावबाद झाले असले तरी ते काय म्हणतात आहे, मैं हूं ना. धावस्वरूपी इकडे मात्र चौकाराच्या मदतीने रनसंख्या 9 वरती. 2 बॉल यायचे बाकी आहेत. याही वेळेसचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट. फिल्डर मात्र आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील 1 धाव मात्र मिळेल. 10 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. शेवटचा बॉल मात्र इकडे यायचा बाकी. सलमान खान यांना मात्र दाखल केलं गेलंय. मैदानाची खेळपट्टी मात्र खाशी चर्चेची कारण आहे या स्पर्धेत. आणि सकाळच्या सत्रात आपण बघितलंय आज नक्कीच लो स्कोरिंग सामना पाहायला मिळाला, बट गेले 2 दिवस पहिला सामना हा मात्र चांगलाच हाय स्कोरिंग राहतोय. चांगला चेंडू डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होईल. पहिलं षटक इकडे मात्र पूर्ण झालंय. 1 ओव्हर 10 रन, 1 ओव्हर 10 रन, 1 गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 10 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. हसन लाला यांनी मात्र तिकडे चेंडू ग्रॅब केलाय आणि खरंच कौतुक राहील. नक्कीच भरत राजपूत देखील म्हणताय लाला के साथ तो सेल्फी तो बनती है मॅच होने के बाद. चांगला चेंडू ग्रॅब केलाय तिकडे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण बघू शकतो त्यांना. 10 वर 1 स्कोर. क्या बात है. अजय टोनपे यांचा देखील जबरदस्त ऑब्झर्वेशन. ते म्हणताय बॉलिंग टीम कडे लाली भी आहे आणि लाला भी आहे. रन संख्या 10 वरती 1. शाहरुख लाली. चला गोलंदाजी मार्कवर बदल. यावेळेसचा बॉल आखूड टप्प्याचा बॉल, त्याला मात्र इकडे भिरकावलाय आणि नूर मोहम्मद यांचं मात्र स्वागत आहे भुसावळ प्रीमियर लीग मध्ये. नक्कीच शहजाद शेख म्हणतात आहे चौकार. आखूड टप्प्याचा बॉल टाकला होता आणि बघू शकता आपण चांगल्यारीत्या बनवून मारलाय फटका आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र वाढली आहे. म्हणजे शहजादने जी बॅटिंग केलेली आहे ना, नक्कीच आक्रमण चढवलेली आहेत. 3 चौकार आले त्यांच्या बॅटमधून. स्विंग रमेश डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅट मात्र तिकडे फिरवली होती, डॉट बॉल तिकडे मात्र आता येताना पाहायला मिळालाय. नूर मोहम्मद इकडे मात्र नक्कीच जर बघितलं तर विकेटच्या शोधात आहे सध्याच्या घडीला. 14 वर 1 स्कोर. याही वेळेसचा बॉल बॅटची कड घेऊन मात्र चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि चेंडूला मात्र जोपर्यंत अडवताय धावस्वरूपी जर बघितलं तर 2 धावा इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावांच्या मदतीने रन संख्या मात्र 16च्या स्कोर वरती. दुसरं षटक सध्याच्या घडीला प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये जे की सुरू आहे. 16 for 1 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती. याही वेळेसचा बॉल उडवण्याचा प्रयत्न आहे आणि झेल मात्र इकडे झालाय. डाऊन दी ग्राउंड मात्र फटका उडून मारला होता, लॉफ्ट केला होता फटका आणि चांगला झेल तिकडे मात्र जय यांनी पकडलाय आणि आपण बघू शकतो 16च्या स्कोर वरती 2 गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. OUT फलंदाज बाद. लॉफ्ट करण्याच्या प्रयत्नात नक्कीच मात्र तिकडे विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. रिप्ले मध्ये देखील आपण बघू शकतो ज्यारीत्या तो फटका खेळला होता डाऊन दी ग्राउंड. कॅच तिकडे मात्र कॅरी केला गेला
आणि झेल देखील मात्र घेतला गेलाय. चला बॅटिंगसाठी आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बॅटिंगसाठी दाखल होतात आहे जिल्हा जळगाव, तालुका यावल, गाव मारूळ, मारूळची शान, द वन अँड ओनली तंजील खान. नक्कीच मारूळ हे नाव जेव्हा जेव्हा घेतलं जातं ना क्रिकेट क्षेत्रामध्ये, तंजील खान यांचं नाव मात्र नक्कीच फार पुढे येतं. अनेक खेळाडू सातत्याने आपण बघतोय जे की दिलेले आहेत मारूळ विभागाने, आणि त्यातीलच एक नाव म्हणजे तंजील. चर्चा राहिली आहे या नावाची. एक हरपन मौला खेळाडू आहे तंजील खान. यावेळेसचा बॉल नक्की जर बघितला तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर निर्धाव चेंडूने षटक मात्र पुढे जात असताना 6 धावा आणि 1 विकेट आतापर्यंत या षटकात आलेल्या आहेत. तंजीलकडे नजरा असतील सध्याच्या घडीला, कारण की स्टार ऑलराऊंडर खेळाडू आहे हा देखील या विभागातील. शेवटचा बॉल यायचा बाकी, लास्ट बॉल टू गो. रिव्हर्स खेळला आहे, ओ हो, तरकश मधनं तीर मात्र बाहेर काढलाय आणि याही वेळेस मात्र वेलकम बाउंड्री स्कोर कार्डवर जुळतीये. 2 षटकांचा खेळ पूर्ण, 2 ओव्हर 20. रिप्ले मध्ये आपण बघू शकता ज्यारीत्या तो फटका म्हणून मारला आणि यस थर्ड मॅनला इकडे मात्र चौकार येतोय. षटक मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. 2 ओव्हर 20, 2 गडी बाद. दोन ओव्हर 20, 2 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर रोशन डिमके यांना मात्र इकडे कंटिन्यू ठेवले गेले. फुलाल यांचा चेंडू अँगल बनवत जर बघितला तर बाहेरच्या दिशेने वळतोय. डॉट बॉलच्या मदतीने षटक इकडे मात्र जे की आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. धावस्वरूपी जर बघितला तर निर्धाव चेंडूने षटक मात्र पुढे जात असताना टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर चेंडू मात्र सरळ बॉल टू कीपर आणि डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. धावस्वरूपी निर्धाव चेंडू आहे. यावेळेसचा बॉल, ओ मोहर लागली आहे बॉल वरती बेधडकची आणि धावस्वरूपी जर बघितलं तर 6 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागत असताना सलमान खान यांच्या बॅटमधनं मात्र हा फटका येतोय. तगडा हिट येतोय 6 धावेंचा आणि रन संख्या देखील मात्र या षटकाराच्या मदतीने वाढतीये. हॉटेल प्रीमियर सुपर 6 रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता. जणू काही सलमान म्हणतात आहे, मुझ पर एक एहसान करना के मुझ पर कोई एहसान ना करना. काय फटका मारला आणि त्याच्यानंतर तो क्लास, त्यांच्या डोळ्यातली आग. 6 सिक्सर. 26 वर 2 स्कोर. याही वेळेसचा बॉल, आता मात्र काय, क्षेत्ररक्षक मात्र आले चेंडूच्या खाली. झेल मात्र घेतला गेलाय. रोशन डिमके इकडे मात्र विकेट घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. लॉफ्ट करण्याच्या प्रयत्नात चेंडूने मात्र फक्त आणि फक्त जागेवरती उसळी घेतली होती आणि तिकडे जर बघितलं तर क्षेत्ररक्षक जय वन्स अगेन चेंडूच्या खाली आणि षटकाराचं प्रत्युत्तर जे मात्र दिलं गेलंय विकेटने. वार पलटवारचा खेळ आणि तिसरी विकेट 26च्या स्कोरवर आली आहे. 26-3 OUT आउट. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो अजून एक मोठा फटका इकडे मात्र खेळण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेस जर बघितलं ना तर ऑलमोस्ट वाईड लाईनच्या जवळ टाकला बॉल. रोशनने दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तिकडे मात्र फक्त फटका उसळी घेत असताना झेलही तिकडे झालाय. रोशन डिमके यांना मातीच्या खेळपट्टीचा चांगला अनुभव आहे, कारण की जामनेरच्या हिवरखेडा रोडच्या मैदानावर सातत्याने मातीच्या खेळपट्टीवरच ते खेळून मात्र पूर्णपणे लहानचे मोठे झालेले आहेत. अंदाज त्यांना मात्र पुरेपूर आहे अशा खेळपट्ट्यांचा आणि एक स्टार ऑलराऊंडर आहे आणि इकडे मात्र तेही आपली चमक दाखवत असताना विकेट मिळाली आहे. 26च्या स्कोरवर तिसरा धक्का. बॅटिंगसाठी आता नवीन फलंदाज अब्रार खान जे मात्र दाखल होत असताना 26-3. अजून एक वेळेस 2 into
याही वेळेस मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता. धावस्वरूपी जर बघितलं तर धाव तर तिकडे कुठली मिळालेली नाही, बट किपरचा सहारा मिळालाय आणि रोशन डिमके यांना मात्र अजून एक विकेट इकडे मिळताना आपल्याला पाहायला मिळते. फुलल यांचा चेंडू होता, समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न केला आणि कीपरचं आणि गोलंदाजाचं विशेष कौतुक राहील इकडे. ज्या रीत्या जेल इकडे मात्र त्यांनी टिपलेला आहे, लाजवाब. रिप्ले मध्ये ऑन स्क्रीन आपण बघू शकतात. झेल मात्र ज्या रीत्या इकडे टिपला गेला, चांगली कामगिरी रोशन जर बघितलं तर इकडे मात्र सध्याच्या घडीला करत असताना 2 विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळवल्यात लागोपाठ. च्या स्कोर वरती 4 गडी इकडे मात्र बाद आहे. आता मात्र हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी नक्कीच राहील आणि बॅटिंग साठी दाखल होत आहे कोण? ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट अँड डी फॉर डॉन. यास मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर मेहुल इंगळे जे मात्र आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहे. एक शतकही गेल्या सीझन मध्ये ज्यांच्या नावावर आहे MPL च्या स्पर्धेत, द डॉन ऑफ जळगाव क्रिकेट. पहिल्या बॉलवर हलक्या हाताने इकडे मात्र फटका खेळलाय. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव तिकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल आणि रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वर पुढे जात असताना बघा 4 विकेट पडलेले आहेत. त्यातल्या त्यात तंझील खान मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे, मेहुल इंगळे नॉन स्ट्रायकर एंडला आहे आणि त्यात मनीष चव्हाण अजून बॅटिंगला जायची बाकी. तर बॅटिंग लाईनअप मध्ये किती डेप्थ आहे जारा च्या, हे मात्र तुम्ही इथून पुढे नक्कीच बघू शकतात. समोरच्या दिशेने हलक्या हाताने तिकडे मात्र खेळलाय, रिस्क कुठलीच घेतलेली नाहीये आणि षटक मात्र इकडे जे की आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण होतोय. 3 ओव्हर 28, 3 ओव्हर 28, 4 गडी बाद. 2 विकेट मात्र रोशनने मिळवल्या आपल्या कोट्यात. 2 षटकांचा कोटा पूर्ण झालाय त्यांचा. 18 धावा खर्च करत 2 गडी त्यांनी बाद केलेत. 3 ओव्हर 28, 4 गडी बाद. 3 ओव्हर 28, 4 गडी बाद. चला इकडे मात्र विकेट आलेली. आता आपण बघतोय गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज ज्यांना इकडे पाचारण केलं जात आहे, नूर, जे आता पुढच्या षटकात येत आहे. फुलल यांचा चेंडू, चांगला चेंडू, चांगला चेंडू, रक्षात्मकरित्या खेळाय साहिल पाटील. तिकडे मात्र होते धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव तिकडे मात्र मिळताना पाहायला मिळते. बॅकअप काचं लांबवर होतं, एक धाव तिकडे मात्र मिळाली आहे. स्ट्राईक मात्र रोटेट झालेली आहे. मेहुल इंगळे आणि त्याचबरोबर तंझील खान या जोडीवर मात्र खाशा नजरा असणार आहेत. दोघेही खेळाडू जर बघितलं तर आयकॉन आहेत आपल्या रिस्पेक्टिव्ह संघाचे. चांगला चेंडू, क्या बात है. नूर मोहम्मद कसलेली लाईन तिकडे मात्र पकडून सध्याच्या घडीला गोलंदाजी करतात. सिंगलने सध्याच्या घडीला स्कोर कार्ड मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच जर बघितलं तर थोडासा कठीण वेळ आहे, कारण की ज्या रीत्या विकेट इकडे मैदानाच्या आतमध्ये आलेल्या आहेत ना, वेळ थोडासा मैदानाच्या आतमध्ये व्यतीत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अजून एक वेळेस डॉट बॉल. चांगली कामगिरी, चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये नूर मोहम्मद इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये करताना जे की आपल्याला पाहायला मिळतात आहे. तीस वर 4 स्कोर. याही वेळेसचा बॉल पायात टाकलाय, हलक्या हाताने स्टिअर करत एक धाव इथे देखील मात्र मिळतीये. चांगली गोलंदाजी. 4 बॉलचा खेळ, त्यातल्या त्यात जर बघितलं तर फक्त खर्च केल्या गेलेल्या 3 धावा. मेहुल इंगळे यांनी वेळ घेतलाय, तंझीलने वेळ घेतलाय. माहितीये त्यांना यानंतर अजून 4 ओव्हर यायच्या आहेत. नूर मोहम्मद नक्की जर बघितलं तर विकेटच्या शोधात आहे सातत्याने. ओ यावेळेसचा बॉल, व्हॉट अ डिलिव्हरी, क्या बात है. नूर, सकाळीच आपण नूर या नावाचा उल्लेख केला होता. नूर म्हणजे प्रकाश, नूर म्हणजे ज्योती आणि आपला लखलखता गोलंदाजीचा प्रकाश नूर मोहम्मद सध्या मात्र स्कोर कार्ड वर पाडत असताना पाहायला मिळत आहे. म्हणजे 5 बॉल मध्ये फक्त 3 धावा
आणि एक विकेट या आधीच्या षटकातही त्यांनी मिळवली. 11 बॉलच्या स्पेलमध्ये फक्त 13 खर्च केल्यात. शेवटचा बॉल डान्सिंग डाऊन दी ट्रॅक, फटका हवेत. हो हो हो, उलटा फॉलो थ्रू मध्ये पळत असताना इकडे मात्र झेल आपल्याला जो की ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. षटक मात्र पूर्ण होईल. 4 ओव्हरचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 4 ओव्हर 32, 3 गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 4 ओव्हर 32 रन, 4 गडी बाद. टीम जारा MM11 हा संघ 4 ओव्हर 32, 4 गडी बाद. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. 4 ओव्हर मध्ये 32 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवर आहेत. 32 वर 4 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती. जबरदस्त ओपनिंग स्पेल इकडे मात्र राहिलाय नूर मोहम्मद आणि त्याचबरोबरने जर बघितलं तर रोशन डिमके या दोन्ही गोलंदाजांचा. आता मात्र कुठल्या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर लावला जाईल, कारण की जारा 11 मारूळ हा जर संघ बघितला ना तर तुम्हाला अनेक जळगाव ग्रामीणचे किंवा जळगाव शहरातील युवा खेळाडू मोठ्या प्रमाणावर दिसतील. साहिल पाटीलला आपण बघतोय, लालीला आपण बघतोय, रोशन डिमकेला आपण बघितलं आणि त्यातल्या त्यात अजून अनुभवी खेळाडूंची जोड जी मात्र या संघाला दिली गेली आहे. तर मजा येणार आहे, एक्साइटिंग टीम आहे. गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर नवीन गोलंदाज ज्यांना इकडे पाचारण केले गेले, मनोज यांना मात्र आता गोलंदाजी मार्कवर पाचारण केले गेले 5व्या षटकात. चला सामना थोडासा घाईत खेळवायचा आहे. बघा निर्धारित 32 मिनिटं तुम्हाला दिली गेली आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र जे की आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू जो मात्र येताना पाहायला मिळाला. 32 वर 4 स्कोर. यावेळेसचा बॉल मागच्या दिशेने फटका खेळलाय. फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. रन संख्या मात्र सध्याच्या घडला जर बघितलं तर 33 वर 4 आहे. 33 फॉर 4. यावेळेसचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. फिल्डर मात्र तिकडे जर बघितलं तर ओ हो हो हलकीशी मिसफिल्ड आणि जोपर्यंत चेंडूला मात्र तिकडे अडवलं जाईल. धावस्वरूपी जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा तिकडे मात्र दोन्ही खेळाडूंनी पळून पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढतीये. 35च्या स्कोरवर 35 फॉर 4 ही मात्र मैदानाच्या आतमधली सध्याची घडीची स्थिती. शेवटचे 2 बॉल मात्र नक्कीच इकडे यायचे बाकी आहेत. रिवर्स मारलाय आता, जबरदस्त फटका. तंजील खान इकडे मात्र चेंडूला मात्र सीमारेषा पार पाठवतात आहे आणि 6 धावा मात्र वसूल करताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. जबरदस्त हँड अँड आय कोऑर्डिनेशन आणि स्वतःला मात्र जर बघितलं तर पूर्णपणे चेंडूच्या तिकडे लाईन मध्ये ऍडजस्ट करत असताना हवाई फायर इकडे केला गेलाय आणि यस व्हाट अ शॉट. 6 धावा, सिक्सर, षटकार 6. रन संख्या मात्र वाढली आहे या षटकाराच्या मदतीने. यावेळेस साही बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. तर 5 ओव्हरचा खेळ
इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 5 ओव्हर 41 4 गडी बाद. 5 ओव्हर 41 रन 4 गडी बाद. धावस्वरूपी जर बघितलं तर डाऊन दी ग्राउंड फटका मात्र इकडे खेळला जातोय आणि चौकाराच्या मदतीने आता मात्र स्कोर कार्ड जो आहे तो आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतोय. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकतो. फुलाल यांचा चेंडू इकडे मात्र टाकला होता समोरच्या दिशेने. डाऊन दी ग्राउंड फटका मात्र खेळला गेला. मेहुल इंगळे यांच्या बॅटमधनं जर बघितलं तर चौकार इकडे मात्र स्कोर कार्डवर जुळताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला करत असताना मेहुल आणि तंजील. विकेट आली आहे. 4 विकेट आल्यात. बट दोन्ही खेळाडू जोपर्यंत उभा आहेत तोपर्यंत जर बघितलं तर नक्कीच आपण बघतोय किल्ला लढवायचं काम इकडे मात्र जे की मैदानाच्या आतमध्ये केलं जाणार आहे. चांगली तगडी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जी की होत असताना 45 वर 4 स्कोर. यावेळेस ही बॉल फुलाल्यांचा चेंडू. नो बॉलचा इशारा आणि मैदानाच्या बाहेर जबरदस्त बॅटिंग इकडे मात्र मेहुल इंगळे यांच्या माध्यमातून. फुलाल्यांचा चेंडू होता चांगल्यारीत्या बॅट वरती घेतला समोरच्या दिशेने डिस्पॅच केला. नो बॉल इकडे मात्र जो की दिला गेलाय. रिप्ले मध्ये आपण बघू शकता वेस्ट साइडच्या खासा वरचा बॉल होता. खडे खडे डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर. हो 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 खाली राहिला यावेळेस. नक्कीच जर बघितलं तर भिरकावण्याच्या प्रयत्नात डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. 52 वर 4 स्कोर सध्याच्या घडीला. 52 फॉर 4. 6वं षटक मात्र प्रगतीपथावरती. याही वेळेसचा बॉल रडारच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. सातत्याने डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. $52 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 52 वर 4 आहे. बॅकफुट वर वेट करत समोरच्या दिशेने गॅपला भेदलंय. गॅपला भेदलंय. काय बॅटिंग होतीये मैदानाच्या आतमध्ये. अतिशय लाजवाब. रिप्ले मध्ये आपण बघू शकता ज्या रीत्या तो फटका तिकडे बनवून मारला आणि याही बॉलला मात्र इकडे सीमारेषा पार पाठवलंय चौकारासाठी. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना सध्याच्या घडीला एकीकडे मेहुल इंगळे दुसरीकडे तंजील खान. चांगली पार्टनरशिप फॉर्म झाली आहे दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान. आवाक्याच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. धावा धावा इकडे मात्र स्कोर काढाव्या लागल्यात. पार्टनरशिप मात्र दमदार बनली आहे. 57 वर 4 आहे स्कोर. शेवटचे 2 बॉल. यावेळेसचा बॉल मागच्या दिशेने खेळलाय. फिल्डर मात्र तिकडे चेंडूवर येतात आहे आणि जोपर्यंत चेंडूला अडवतील तोपर्यंत आपण बघतोय धावा स्वरूपी 1 धाव इकडे मात्र जी की स्कोर कार्डवर जुळताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे. 58 वर 4 आहे स्कोर. 58 फॉर 4. धावा 4 गडी बाद. शेवटचा बॉल यायचा बाकी. चांगला चेंडू डीप झाला यावेळेस आणि धावा स्वरूपी जर बघितलं तर 1 धाव इकडे मिळतीये. दुसऱ्याही धावेचा कॉल आणि तिसरीचाही प्रयत्न होता बट नकार दिला गेलाय. तर धाव स्वरूपी जर बघितलं तर इकडे मात्र आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये 2 धावा मात्र ज्या की पूर्ण केल्या गेल्यात. चोरून पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने
षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहे. 6 ओव्हर 60 रन, 6 ओव्हर 60 रन, 4 गडी बाद. 60 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 4 आफ्टर 6. 6 ओव्हर 60, 4 गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. सहा ओव्हर 60, 4 गडी बाद. याही वेळचा बॉल आता मात्र काय सय्यद युनुस इकडे मात्र मागच्या षटकात होते, आता मनोज पाटील यांना मात्र आपण बघतोय गोलंदाजी मार्कर पाचारण केले गेले. मागच्या षटकात 9 धावा तिकडे मात्र मनोज यांनी खर्च केल्या होत्या. 61 वर 4 स्कोर. चांगली बॅटिंग दोन्ही खेळाडूंनी केली आहे. ऍज अ आयकॉन म्हणून या संघात दोन्ही खेळाडूंचं स्थान आहे, तंजील आणि मेहुल इंगळे. आणि चांगली पार्टनरशिप. हो क्या बात आहे. खोलवा टप्प्याचा बॉल, स्लोअर वनचा अतिशय चांगला वापर. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना फुलल यांचा चेंडू टाकला होता. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे गेलाय. 61 वर 4 स्कोर. 61. हो काय बॉल टाकलाय, लाजवाब. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर वळला बॉल आणि बॉलर टू कीपर जाताना जो की आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मनोज पाटील यांच्या माध्यमातून. जागा बनवून मारलाय आता. क्षेत्ररक्षक खासे वेगात धावताय, बट चेंडू देखील तेवढ्याच वेगात निघतोय. चौकार इकडे मात्र स्कोर कार्ड वर जोडतोय. धावा कशा येऊ, सध्याच्या घडीला धावा येणं इकडे मात्र गरजेचं आहे. 65 वर 4 स्कोर. अजूनही जर बघितलं तर 8 बॉल या डावात इकडे मात्र यायचे बाकी. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो ज्यारीत्या तो फटका तिकडे खेळला गेला होता. 4 धावांच्या मदतीने धावा संख्या मात्र वाढली आहे. रन संख्या मात्र स्कोर कार्ड वर जुळतीये. 65. 10 रन प्रति ओव्हरच्या हिशोबाने आतापर्यंत धावा संख्या बनलेली आहे, बट 85 च्या आसपास जाण्याचा प्रयत्न 100% राहणार आहे. आता काय डीप मिड विकेटला खेळाडूच्या डोक्यावरनं चेंडू पलायन करतोय. अडवलाय की नाही यावर मात्र नक्कीच सध्याच्या घडीला प्रश्नचिन्ह आहे. आणि चौकार इकडे मात्र जो की दिला गेलाय. फुल टॉस होता आणि मागच्या दिशेने मात्र तिकडे तो फटका खेळला गेला. धावा स्वरूपी मात्र 4 धावा इकडे पंचांच्या माध्यमातून कळवला गेला. मिल गया मौका और जड़ दिया चौका. नाव आहे तंजील. स्विंग अँड मिस. षटक मात्र इकडे पूर्ण होईल. तब्बल 7 ओव्हरचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 7 ओव्हरच्या अखेरीस 69. 7 ओव्हर 69, 4 गडी बाद. सात ओव्हर 69 रन, 4 गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली सध्याच्या घडीची स्थिती. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय आता पुढच्या षटकात नवीन गोलंदाज हसन लाला जे मात्र शेवटच्या षटकात येतात आहे. फुलाल्यांचा बॉल, चांगला चेंडू खोलवा टप्प्याचा बॉल टाकलाय. एक धाव तिकडे मात्र रोटेट केली जाते. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वर पुढे जात असताना 70 धावा इकडे मात्र सिंगलच्या मदतीने 70. याही वेळेस चांगला चेंडू, क्या बात आहे. हसन तडवी जे मात्र गोलंदाजी मार्कवर आले. दुसरीचाही कॉल आहे आणि दुसरी देखील इकडे मिळताना पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान जी आपल्याला इकडे पाहायला मिळाली आहे. आणि या 2 धावांच्या मदतीने धावा संख्या मात्र स्कोर कार्डवर वाढते. 72. 72 फॉर 4. 8वं षटक सध्याच्या घडीला प्रगती पथावर आहे. नक्कीच जर बघितलं तर चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना दोन्ही फलंदाज.
हो, उडवलाय बॉल. आता मात्र काय लॉफ्टेड. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या मागे आणि चेंडूला जोपर्यंत अडवलं जाईल तोपर्यंत जर बघितलं तर 2 धावा इथे देखील मिळताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने रनसंख्या मात्र 74 वर. शेवटचे 3 बॉल आता या षटकातील यायचे बाकी आहेत. लास्ट 3 बॉल्स टू गो. तंजील खान आतापर्यंत चांगली बॅटिंग, पायात टाकण्याचा प्रयत्न. नक्कीच जर बघितलं तर धावस्वरूपी एक धाव इकडे मात्र पळून काढली आहे. शेवटचे 2 बॉल नक्कीच इकडे निर्धारित राहतील. गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्ड मध्ये इकडे मात्र विचारणा केली गेली आहे. चला मॅच ऑन करायची आहे. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी हा निर्णय इकडे मात्र आलेला आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव तिकडे मात्र जी की धावून पूर्ण केली गेली होती. 2 बॉलचा खेळ मात्र नक्कीच जर बघितलं तर अजूनही यायचा बाकी. एखादा मोठा फटका शोधावा लागेल मेहुल यांना. क्लीन बोल्ड. हो, काय बॉल टाकला हसन तडवी. सरळ मात्र चेंडू पायामध्ये आणि तिकडे आपण बघतोय यष्ट्यांचा वेध मात्र चेंडूने घेतलाय आणि परतावा लागेल मेहुल इंगळे यांना. ओ युटी आउट. चला विकेट आहे. ओ युटी आउट. फलंदाज मात्र इकडे बाद होताना जे की आपल्याला पाहायला मिळतील. लास्ट बॉल शरद चव्हाण. यावेळेसही शरदसाठी पायात टाकलेला बॉल. धावस्वरूपी मात्र तिकडे एक धाव जी मात्र मिळताना पाहायला मिळेल आणि याचबरोबरीने पहिला डाव इकडे मात्र जो की पूर्ण होत आहे आणि पहिल्या डावाच्या अखेरीस 76 धावा इकडे मात्र ज्या की स्कोर कार्डवर लावल्या गेल्यात. 8 ओव्हर 76 रन नक्कीच मात्र स्कोर कार्डवर आहेत आणि 77चा पाठलाग इकडे मात्र जारा 11 मारूळ या टीमला करायचा आहे. जारा MM या संघाने आपण बघतोय 76 धावा बनवलेल्या आहेत. 77चं मात्र नक्कीच टार्गेट राहील. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो ज्या रीत्या शेवटचा बॉल तिकडे टाकला गेला. तर चला 76 इकडे मात्र बनवल्या गेल्या. 77चं इकडे मात्र टार्गेट राहणार आहे. तर चला विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण मात्र लावायचं आहे आणि वेळ मात्र इकडे वाचवायचा आहे. चला पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. पुढचा जो सामना आहे
चला जारा 11 मारुळ आणि इरफान मकासरे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. पुढच्या मॅचचा टॉस इकडे मात्र जो की केला जाणार आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेकीच्या कौलसाठी. चला तिसरा सामना जो मात्र राहील. दरम्यान आर के स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा कुलदीप भाऊ थोरात यांचं देखील आगमन आणि त्यांचे हार्दिक स्वागत. चला टॉस साठी आणि बॅटिंग टीम आपण मात्र बॉल चूज करण्यासाठी इकडे खेळाडू पाठवायचा आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती आपण आपला खेळाडू इकडे एक पाठवून द्या. राकेश भाऊ बाविस्कर यांच्या हस्ते मात्र चला मॅच इकडे मात्र आता ऑन होताना आपल्याला पाहायला मिळेल. 8 ओव्हरच्या अखेरेस आपण बघतोय 76 वर 5 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती जी आपल्याला पाहायला मिळते. 77चा पाठलाग आहे. तर चला विनंती आहे लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल करायचे आहेत. टीम जारा 11 मारुळ एकीकडे जर बघितलं तर जारा MM11 मारुळ तर दुसरीकडे जारा 11 मारुळ. असं वाटतंय दोन सख्या भावांमध्ये सध्याच्या घडला मात्र मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू आहे. चला सामना इकडे मात्र सुरू होत असताना सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एकीकडे कडे जर बघितलं तर आपण बघू शकतो नक्कीच गोलंदाजी मार्कवर तंजील खान, स्ट्रायकर एंडला जयेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला आवेश. पहिल्याच बॉलवर स्टिअर करण्याचा प्रयत्न हलक्या हातांनी केलाय. जोपर्यंत तिकडे मात्र चेंडू अडवला जाईल धावास्वरूपी जर बघितलं तर पहिली धाव इकडे स्कोर कार्ड लागताना पाहायला मिळते. मनगटाच्या बळावर स्टिअर केला होता फटका. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र चालना घेतोय. पहिली धाव इकडे मात्र स्कोर कार्ड लागताना जी आपल्याला पाहायला मिळते 1 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती. 47 बॉल मॅच जिंकण्यासाठी 76चं आव्हान जे मात्र इथून पुढे आहे. आवेशकडे देखील मात्र सर्वांच्याच नजरा असतील. डान्सिंग डाऊन द ट्रॅक समोरच्या दिशेने लॉफ्ट करून दिलाय बॉल. आला की फिल्डर मात्र तिकडे पोहोचते. खराब क्षेत्ररक्षण. मिसफील्ड जी मात्र मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाली आणि मिसफील्डच्या बळावरती
इकडे मात्र स्कोर कार्डवर चौकार जुडतोय. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कदमताल करत समोर आले, कव्हरच्या क्षेत्रात फटका खेळला, फिल्डर मात्र तिकडे होते, त्यांच्याकडनं झाली आहे तिकडे मिसफील्ड आणि चेंडू मात्र निघून गेलाय. 1 to 4 बॉल सीमा बार. दॅट्स दी वेलकम बाउंड्री. पंचांचा इशारा, 4 चौकार. क्लीन बोल्ड. यावेळेस काय डायरेक्ट स्टंप मध्ये टाकलाय चेंडू आणि आपण बघू शकतो बॅट आणि बॉलचा तर कुठलाच दूर दूर पर्यंत संपर्क नव्हता. सरळ मात्र बुंदा आणि OUT आउट. 5च्या स्कोरवरती पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना जी की आपल्याला पाहायला मिळते. 5 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. आवेश चौकार मारला आणि त्याच्या पुढच्याच बॉलवर आता आपण बघतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना रोशन डिमके यांना मात्र आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं गेलंय. रोशन डिमके जे मात्र आपल्याला बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात आहे. पाचवर 1 स्कोर. याही वेळेसचा बॉल स्टिअर करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र तिकडे आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील धावस्वरूपी जर बघितलं तर पहिली धाव इकडे मात्र वैयक्तिकरित्या रोशन डिमके यांनी बनवली आहे. लेफ्टी टू लेफ्टी अशा प्रकारची रिप्लेसमेंट मैदानाच्या आतमध्ये जी की आपल्याला पाहायला मिळते. डावखुरे आताचे खेळाडू बाद झाले आणि त्यानंतर जर बघितलं तर डावखुरे आताचेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल केले गेले. 2 जामनेरचे खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये. समोर जर बघितलं तर मारुळचे गोलंदाज. त्याही वेळा चांगला चेंडू, अनुभव, तंजील खान यांचा अनुभव पाहायला मिळतोय. खोलवा टप्प्याचा बॉल टाकला, पाय मात्र तिकडे चाललेच नाही. अजून एक निर्धाव चेंडू, चांगली कामगिरी. चौकार आल्यानंतर खास करून जो चेंडू टाकला होता ना, स्लोअर वनचा चांगला वापर, कंट्रोल आहे तंजील खान यांचा जर बघितला तर आपल्या गोलंदाजीवरती. लाईन अँड लेंथ मध्ये म्हणा, वेगात म्हणा. शेवटचा बॉल, यावेळेसचा बॉल लॉफ्ट केलाय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. फिल्डर मात्र जोपर्यंत चेंडूवर येतील 2 धावा इकडे मात्र मिळताना पाहायला मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होत आहे. तर 8 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागल्यात. जा राहिले मारुळच्या 1 ओव्हर 8 रन 1 गडी बाद. 42 बॉलचं समीकरण इथून पुढे जे मात्र महत्वाचं राहील. रिक्वायर्ड रन रेट ऑलमोस्ट 10च्या घरात आहे. तर बघण्यालायक राहील इथून पुढे कशारित्या टार्गेट पुढे जात आहे. 42 बॉल 69 ची गरज आहे. 42 बॉल 69. चला पहिल्या षटक इकडे मात्र पूर्ण झालाय. 8 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर आहे. 1 गडी बाद. गोलंदाजी मार्क करून आपण बघतोय आता सलमान खान पुढच्या षटकात जे की आपल्याला येताना पाहायला मिळत आहे. रोशन डिमके वर्सेस सलमान खान. मजा येईल बॅटल बघायला. सलमानने देखील षटकार मारून पुढच्याच बॉलवर विकेट गमावली होती. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस काय इकडे काय नक्कीच जर बघितलं तर हलकंसं मिसकम्युनिकेशन होत आहे. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक होते तैनात. चेंडूला जोपर्यंत अडवलंय डॉट बॉलच्या मदतीने ओव्हर मात्र पुढे जातीये. 41 बॉल 69 रन अशा प्रकारचं इक्वेशन जे मात्र राहणार आहे. एक्केचाळीस 69 पुढचा चेंडू. यावेळेसचा बॉल फटका हवेत. क्षेत्ररक्षक मेहुल इंगळे कुठली चूक करणार नाहीये. वन ऑफ दी सेफेस्ट हँड्स. जेल मात्र तिकडे झालाय आणि नक्कीच सलमान यांची विकेट रोशनने घेतली होती. तर प्रत्युत्तर इकडे मात्र सलमान खान यांनी रोशनची विकेट घेतली आहे. रेप्रल इकडे मात्र नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे ऑनफिल्ड पंचांनी. गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्ड मध्ये लॉफ्ट करून मारण्याचा प्रयत्न होता बट गोलंदाजाची ऍक्शन
इकडे मात्र नक्कीच चर्चेचं कारण बनली आहे आणि तिसऱ्या पंचांची मात्र इकडे मदत मागितली गेली आहे. रोशनला जर बघितलं तर नक्कीच टप्प्याचा अंदाज तितका आला नव्हता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जागेवरच उभा करून दिला बॉल. चला आउट आहे फलंदाज. फेअर डिलिव्हरी हा निर्णय इकडे मात्र येताना पाहायला मिळालाय आणि सलमान खान यांना मात्र इकडे यश मिळतंय. दुसऱ्याच बॉलवर त्यांना मात्र यश मिळताना जे की आपल्याला पाहायला मिळतंय. रिप्ले मध्ये आपण बघू शकता खडे खडे फटका मात्र तिकडे लॉफ्ट करून दिला आणि मेहुल इंगळे डी फॉर डॉन चेंडूच्या खाली आणि झेल मात्र तिकडे घेतला गेलाय. ओयूटी आउट. फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद आहे. चांगलं सेलिब्रेशन तिकडे मात्र नक्कीच आपण बघतोय संपूर्ण टीम मध्ये पाहायला मिळालं. मनीष चव्हाण यांना देखील तुम्ही मात्र ऑन स्क्रीन बघू शकतात. यशांच्या मागे मात्र फील्ड करत असताना 8 वरती 2 स्कोर. बॅटिंग साठी न्यू बॅटर शाहरुख लाली मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना शाहरुख लाली यांना मात्र आपण स्ट्रायकर एंडला बघतोय सध्याच्या घडला. एक होनहार क्रिकेट प्रेमी खेळाडू, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व. म्हणजे शाहरुख फक्त क्रिकेट खेळण्यासाठी नाही तर खेळपट्टी बनवण्यासाठी मात्र खाशी सुप्रसिद्ध आहे. सागर पारच्या मैदानावर ज्या ज्या मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात, JPL सारख्या स्पर्धेची खेळपट्टीची मरम्मत मात्र हाच खेळाडू सातत्याने करतो आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. जिंदा दिल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेसचा बॉल टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर सरळ बॉल टू कीपर जातोय. चांगली कामगिरी. ज्या पाऊल खुणा मैदानाच्या आतमध्ये तंजिलने सोडल्या आहेत त्याच पाऊल खुणांवर इकडे मात्र सलमान खान आता गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. लाजवाब. शाहरुख लाली नक्कीच पहिल्याच बॉलवर रिव्हर्सचा आक्रमक पवित्रा घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. यावेळेसचा बॉल उंच मारलाय फक्त आणि वॅकंट एरिया देखील शोधलाय. पॉवर प्ले सुरू आहे. लॉंग ऑनला इकडे मात्र चेंडू क्लिअर करतोय आणि चौकार इकडे मात्र स्कोर कार्ड वर जुळत असताना लालीच्या बॅट मधनं इकडे मात्र गरमा गरम हॉट शॉट डाऊन दी ग्राउंड. क्रीजच्या खोलीचा वापर करण्याचा प्रयत्न, वाईड लाईनला पकडून चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि लालीने मात्र समोरच्या दिशेने फटका खेळत चौकार वसूल केलाय. 4 धावा. रन संख्या 12. याही वेळेसचा बॉल क्या बात आहे. लालीचा वार अगदी जोरदार आणि धावा देखील मिळतील इकडे. मॅक्सिमम 6 षटकार. अकूट टप्प्याचा बॉल टाकला होता आणि त्याला मात्र भिरकावलंय. असंच थोडी सुभाष भाऊ जाधव शाहरुखला लाली नाही लाला म्हणतात आणि लाला इकडे मात्र आपल्या बॅटचे रंग दाखवतोय सध्याच्या घडला. 1 बॉल बाकी आहे. चांगली बॅटिंग करत असताना शाहरुख षटकाराच्या मदतीने धाव संख्या मात्र स्कोर कार्ड वर 18 वर जाऊन पोहोचतीये. 3 बॉल मध्ये 10 वर पोहोचलेत लाली. शेवटचा बॉल. यावेळेस मात्र इम्प्रोव्हायझेशन. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. कोण म्हणतं बदाम खाल्ल्याने अक्कल येते. अरे अक्कल तर येते ठोकर खाल्ल्याने. आणि लाली जर बघितलं तर ठोकर तर तशी खाल्लेली नाहीये बट माइंड पूर्णपणे चार्ज करून आलेले आज की काही का होईना टीम साठी रन बनवायच्या. 2 ठोकर विकेटच्या रूपात बसलेल्या आहेत. आपल्याला धाव बनवणं इकडे मात्र गरजेचं आहे. विकेट वाचवणं इकडे गरजेचं आहे. चला 2 ओव्हर 20 रन 2 गडी बाद. 36 बॉल मॅच जिंकण्यासाठी 57 ची गरज आहे. 36 बॉल 57 ची गरज. चला 2 ओव्हरच्या अखेरीस 20 वरती 2 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 36 बॉल इथून पुढे नक्कीच यायचे बाकी आहेत आणि समीकरण जर बघितलं तर 36 बॉल मध्ये 57च राहणार आहे. तंजील खान आता मात्र आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक आपल्या दुसऱ्या षटकात, सांघिक 3रं. पायाचा वेध यावेळेस मात्र काय मागच्या दिशेने स्टिअर करून दिलाय. मनगटाच्या बळावरती आउटफील्ड तिकडे मात्र हलकीशी स्लो आहे. ग्रासचं प्रमाण त्या विभागात आपण बघतोय थोडंसं जास्त आहे त्या कारणाने
धाव स्वरूपी जर बघितलं तर एकच धाव इकडे मात्र मिळते, दुसरी धाव इकडे मात्र पळून पूर्ण केली आहे. क्या बात आहे, 2 धावा इकडे मात्र दोन्ही खेळाडूंनी पळून पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. डीएस ग्राउंडचं मैदान आणि सध्याच्या घडीला ग्वाही देतंय हे मैदान भुसावळ प्रीमियर लीगची. 3 दिवस अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्याला इकडे पाहायला मिळालंय. काल संध्याकाळच्या सत्रात तर काय माहोल बनला होता, लाजवाब. याही वेळेसचा बॉल पायात टाकण्याचा प्रयत्न, चांगली बॅटिंग. जयेश पाटील स्टिअर करतात आहे बॉलला. एक धाव तिकडे मात्र पळून काढली आहे. सिंगलच्या मदतीने 23 धाव मात्र स्कोर काढू लागत असताना 4 बॉल मध्ये 12 वरती नॉट आउट आहेत शाहरुख लाली. 23 वरती 2 आहे स्कोर. 34 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 54ची गरज. फुलटॉस लाली त्याच्यावरती बनलेत. नक्कीच तंजील बॉस. OUT आउट. एक वेळेस वाटलं मैदानाच्या बाहेर जातो की काय फटका, बट फटका तिकडे फसताना पाहायला मिळालाय. कनेक्शन आला की प्रॉपर झालं होतं, ताकद तेवढी जनरेट नाही केली. टायमिंगच्या बळावर तिकडे मात्र खेळण्याचा प्रयत्न, आणि जशी लालीची विकेट आली आहे सगळ्यांच्या तोंडावर एकच शब्द निघतोय, फेमेक्स. कारण की टाइम करण्याचा प्रयत्न होता. हा जर चेंडू सागर पार्कवर असता किंवा GS ग्राउंडवर असता तर लाली म्हटले असते इसपे तो 6 है भाई. बट हेवी बॉलचं क्रिकेट, लाईट वेटचं बॉलचं क्रिकेट खासा फरक आहे. टायमिंग, ताकद, बॅट्स, प्रत्येक गोष्टी बदलतं. चेंडूचं वजन बदलतं सगळ्यात मोठी गोष्ट, आणि तिकडे फटका फसताना पाहायला मिळालाय. 23 वर तिसरा धक्का लागलाय. लाली परतल्यात. OUT आउट. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. तंजीलला इकडे मात्र विकेट मिळताना आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंगसाठी आता नवीन फलंदाज जे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत सध्याच्या घडीला, ज्यांचं नाव मात्र खास चर्चेत आहे, डॉक्टर अमित तडवी सर. हो हो, आल्या आल्या. पहिलाच फटका इकडे मात्र खेळलाय. गॅपला तिकडे मात्र शोधण्याचा प्रयत्न होता, आणि धाव स्वरूपी आपण बघू शकतो एक धाव तिकडे मात्र जी की स्कोर कार्डवर जुळताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र चालली आहे 24च्या स्कोरवरती. मनगटाच्या साह्याने तिकडे मात्र चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होता. गॅप मात्र तिकडे नक्कीच शोधला. एक धाव तिकडे मात्र नक्कीच मिळवली. 24 धावा स्कोर कार्डवर. 2 बॉल मात्र यायचे बाकी आहे. चांगलं षटक टाकलंय तंजील खानने. याही वेळेसचा बॉल परफेक्ट ब्लॉक. डॉट बॉल इकडे मात्र येताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 5 बॉलच्या खेळात आतापर्यंत जर बघितलं तर 4 धावा इकडे मात्र खर्च केलाय. एक गडी बाद केलाय. शेवटचा बॉल मात्र यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. 31 बॉल 53 हे मात्र मैदानाच्या आतमधलं समीकरण आहे. फुललेचा बॉल कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नात उंची तर मिळाली, बट लांबी आणि दुरी नाही मिळू शकली. अजून एक वेळेस फटका मात्र फसलाय. जयेश पाटीलला देखील परतावं लागेल डगआउटच्या आसरेला. काय कामगिरी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मारुळची शान, नाव त्याचं तंजील खान. जबरदस्त. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 4 गडी इकडे मात्र बाद झालेत. वैयक्तिक 3 तर तंजीलनेच बाद केले 2 ओव्हरमध्ये 12 धावा खर्च करत. आणि जयेश इकडे मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये, मैदानाच्या बाहेर परतताना जे की आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 ओव्हरमध्ये 24, 4 गडी बाद. चांगला झेल तिकडे मात्र टिपला गेला. रिप्ले मध्ये देखील आपण बघू शकतो ऑन स्क्रीन. आणि यस, झेल टिपल्यानंतर ते सेलिब्रेशन कंट्रोल मध्ये आहे सध्याच्या घडला. जर बघितलं तर जारा MM11 मारूळ सध्याच्या घडल्या. दुसरीकडे जारा 11 मारूळ साठी अडचणी वाढल्यात. 24 वर सध्याच्या घडला आपण बघतोय 4 गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 2 नवीन खेळाडू, एकीकडे डॉक्टर अमित तडवी जे आपल्याला दाखल झाले पाहायला मिळत आहे. दुसरीकडे जर बघितलं तर नॉन स्ट्रायकर एंडला साहिल पाटील देखील मात्र नुकतेच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हा देखील बघण्यालायक आता खेळ राहील. साहिल पाटील मात्र नक्की जर बघितलं तर या स्पर्धेत काय कामगिरी करताय. गोलंदाजी मार्कवर शरद. याही वेळेसचा बॉल अलॉंग दी कार्पेट मागच्या दिशेने ड्रिव्हन करून दिलाय. फिल्डर मात्र तिकडे आहेत मेहुल इंगळे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील धाव स्वरूपी जर बघितलं तर एक धाव तिकडे मात्र मिळताना पाहायला मिळतील. आणि यस, साहिल पाटील यांना तुम्ही आता फ्रेम मध्ये बघू शकतात.
तर क्रिकेट चांगल्यारीत्या खेळलेत, तालुक्याचं क्रिकेट चांगल्यारीत्या खेळलेत. फिमिक्सच्या बॉलवर जर बघितलं तर खाशी दहशत याही खेळाडूची आहे, बट आज हेवी बॉलचा थरार. यावेळेसचा बॉल, ओ हो गॅपला शोधलाय, क्या बात आहे. साहिल पाटील पहिल्याच बॉलवर इकडे मात्र चौकार शोधताना पाहायला मिळतात आहे. नक्कीच जखम जशी पडते, हळदी मात्र ती जखम हील करायचं काम करते. तसं साहिल हळदीचंच उत्पादन करतात आणि ते म्हणतात सध्याच्या घडीला स्कोर कार्ड साठी मी हळदी बनतो. चौकार मात्र इकडे त्यांनी पाहायला मिळतोय. आउटसाइड दी ऑफ बॉल टाकला होता. रन संख्या मात्र 29 वर या चौकाराच्या मदतीने. याही वेळेसचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, धावस्वरूपी आपण बघतोय डॉट बॉलच्या मदतीने. षटक मात्र जे की आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळत आहे. 29 फॉर 4. 27 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी अजूनही 48 धावींची गरज आहे. शरद चव्हाण यांच्यावर नजर असतील, यांची 2 षटकं, कारण की बघा तंजील ती 2 षटकं झाली. शरद यांचा कसा वापर करताय मनीष चव्हाण हे देखील बघण्यालायक राहील. याही वेळेसचा बॉल त्या क्षेत्रात, इथे देखील हलक्या हाताने टॅप करत टायमिंगच्या बळावरती. मेहुल इकडे हलकेशे फंबल आणि अब्रार जोपर्यंत चेंडूला तिकडे फील्ड करतील धावास्वरूपी इथे देखील 2 धावा ज्या मात्र मैदानाच्या आतमध्ये पडून पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर पुढे जाते. 31 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जुळताना ज्या की आपल्याला पाहायला मिळतात आहे. डावाचं 4थं षटक प्रगतीपथावर, चांगली कामगिरी शरद कडनं आतापर्यंत. याही वेळेस फक्त आणि फक्त ढकललाय जोपर्यंत बबलू सुरवाडे चेंडूला तिकडे अडवतात आहे. 1 धाव इथे देखील मिळताना पाहायला मिळते. सिंगलने मात्र धाव संख्या पुढे जाते. $32 for 4. चला शेवटचा बॉल आहे आता, लास्ट बॉल टू गो. 25 बॉल 45 हे मात्र समीकरण. ओ हो क्या बात है. हालांकी चेंडूवरती तितके खास नियंत्रण मात्र मिळू शकले नाही. एक वेळेस असं वाटलं वाईड लाईनला पकडून तिकडे चेंडू टाकलाय की काय, बट पंचांनी तिकडे कळवलाय इट्स अ वाईड बॉल. तर रेफरलची मांग इकडे मात्र आपण बघतोय जी की केली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाने वाईडच्या रिगार्डमध्ये. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय हा वाईड बॉल आहे, बट त्यांनी दाद मागितली आहे कारण की क्रीजच्या खोलीचा वापर करण्याचा प्रयत्न होता. वाईड लाईनला पकडून चेंडू टाकण्याचा तिकडे मात्र प्रयत्न होता आणि नक्कीच तिसऱ्या पंचांना इकडे मात्र आता फ्रेम मध्ये घेतलं गेलंय. शहानिशा इकडे मात्र केली जाते. नक्कीच चांगलाच क्लोज कॉल आहे. सुरुवातीलाच आपण ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता आणि तिसरे पंच मात्र इकडे शहानिशा करतात आहे. बट भुसावळ प्रीमियर लीग उद्या जर बघितले तर ही स्पर्धा दिवस रात्र पद्धतीत जी की खेळवली जाणार आहे. उद्या डे नाईटचा थरार आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे. उद्याचा महाअंतिम दिवस, शेवटचे जे महाअंतिम सामने असते सेमीफायनल्स फायनल्स अंडर दी लाईट्स आपल्याला इकडे होताना पाहायला मिळतील. तर त्याची देखील एक वेगळी उत्सुकता मात्र प्रत्येकात आहे. फेअर डिलिव्हरी हा निर्णय इकडे मात्र जो की येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र इकडे पुढे जाणार आहे
आणि तब्बल जर बघितलं तर 4 ओव्हरचा खेळ देखील मात्र इकडे पूर्ण होत आहे. 4 ओव्हर 32, 4 ओव्हर 32 रन, 4 गडी बाद. शेवटचे बॉल बाकी आहे 24 धावा बनवायच्या 45. 24 बॉल 45. चला 4 ओव्हर मध्ये 32 इकडे आपण बघतोय स्कोर कार्ड वर जे की लागताना पाहायला मिळाल्यात. आणि मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर समीकरण अजूनही 24 बॉल मध्ये 45 आहे. सामना मात्र नक्कीच रोमांचकरित्या जो की पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. शरद चव्हाण यांनी मात्र 8 धावा त्या षटकात खर्च केल्या. त्याचबरोबर जर बघितलं तर विकेट हालाकी त्यांना मिळालेली नाहीये, बट 4 गडी इकडे मात्र आतापर्यंत बाद केले गेलेत. 5व्या षटकाला इकडे मात्र आता सुरुवात होताना पाहायला मिळेल. मेहुल इंगळे यांना मात्र आता गोलंदाजी मार्कून इकडे पाचारण करण्यात आलंय. मेहुल इंगळे जे मात्र आता गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. त्यांच्या वैयक्तिक कोट्याचं जर बघितलं तर आता पहिलं षटक संघाचे आयकॉन तंझिलने 2 षटके टाकले आणि आता मेहुल यांना मात्र इकडे पाचारण करण्यात आलंय. 32 वर 4 स्कोर, 24 बॉल 45. चला घाई करायची आहे, मॅच थोडासा वेगात खेळवा विनंती आहे. बघा ऑलमोस्ट 11:15 वाजलेले आहेत. याच्यानंतर अजून 4 मॅच आहे, कारण की आपला सर्व शेड्यूल आपण बघतोय वेळेत पूर्ण करण्याचा नेहमीच प्रयत्न आहे. तर वेळ वाचवणं देखील मात्र इकडे सध्याच्या घडीला गरजेचं आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर तिकडे मात्र डॉट बॉलच्या मदतीने डावाची इकडे मात्र सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. साहिल पाटील एकीकडे आपण बघतोय सध्याच्या घडला जर बघितलं तर स्ट्रायकर एंडला हा बॅटल बघायला मजा येईल. एकीकडे साहिल पाटील, दुसरीकडे मेहुल इंगळे, एकीकडे चोपडा, दुसरीकडे जळगाव. यावेळेसचा बॉल आकुटप्प्याचा चेंडू मागच्या दिशेने खेळलाय. एक धाव इकडे मात्र मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल आहे, नकार दिलाय, नकार दिलाय. सिंगलच्या मदतीने जर बघितलं तर नक्कीच इकडे संतुष्टी मानली आहे. आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र 33 वर जी की आपल्याला जाताना पाहायला मिळते. इक्का दुक्का इक्का दुक्का, बट मोठ्या फटक्यांची देखील गरज राहील. डॉक्टर अमित तडवी यांच्याबद्दल सगळे आपण उल्लेख केला, यांच्यावर खाशा नजरा राहतील. साहिल देखील आहेत तिकडे. मॅच पूर्णपणे अजूनही पेंडुलम सारखा झुलतोय, बट एखादं चांगलं षटक इकडे जर पडलं जारा MM कडनं तर नक्कीच आपण बघतोय मॅच गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं झुकू शकते. फलंदाजांना प्रयत्न करावे लागतील. फुलटॉस, गतीचा तितका काही खासा अंदाज आला नाही. धावस्वरूपी जर बघितलं तर सिंगल तिकडे मात्र जो की स्कोर कार्डवर जोडताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौतीस वर 4 स्कोर. स्ट्रायकर एंडला साहिल, पुढचा चेंडू. आता काय फुलल्यांचा चेंडू कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. एफर्ट लाजवाब लगावलाय, एफर्ट लाजवाब लगावलाय, बट नाही रोखू शकलेत बॉल. विजय, क्या बात आहे. तिकडे मात्र आपल्याला जे की क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत होते चौकार इकडे मात्र आलाय. 4 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जोडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो फुलटॉस होता. लाजवाब एफर्ट विजय यांनी मात्र तिकडे लगावलाय. ये पावर है विजय अंडा बॉल सेंटर का. जबरदस्त रन संख्या मात्र चौकाराच्या मदतीने वाढत असताना याही वेळेस कडक ड्राईव्ह साहिल पाटील. एक धाव मिळतीये, दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि दुसरी देखील इकडे मात्र मिळताना पाहायला मिळतीये. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जाईल. 40 वर 4 स्कोर. 19 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी मात्र 37. शेवटचा बॉल यायचा बाकी, लास्ट बॉल टू गो. आतापर्यंत या षटकात 8 आलेल्या आहेत. साहिल पाटील 8 बॉल मध्ये बघता बघता 14 वर. पुढचा चेंडू. क्या बात है, क्या बात है. चांगला चेंडू.
टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर सरळ मात्र कीपर कडे गेला, हलकीशी अपील तिकडे मात्र उचलून धरली आहे आणि तत्पूर्वी फेटाळले पंचांनी अपीलला. 5 ओव्हर 40 रन, 5 ओव्हर 40 रन, 4 गडी बाद. शेवटचे बॉल बाकी आहेत 18 आणि धावा बनवायच्या 37. 18 बॉल 37, 18 बॉल 37. चला 5 ओव्हर 40 रन, 4 गडी बाद. ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. शरद यांना मात्र आय गेस आता गोलंदाजी मार्कवर कंटिन्यू ठेवलं गेलंय. 8 धावा खर्च केल्या होत्या शरद यांनी जर बघितलं तर वैयक्तिक त्यांच्या पहिल्या षटकामध्ये, आणि नक्कीच आता त्यांना दुसऱ्या षटकासाठी इकडे गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं गेलंय. कट्टुगट सामना आहे. 18 बॉलमध्ये 37. काल आपण बघितलं या मॅच संध्याकाळच्या सत्रात या मैदानावर जी मॅच झाली, 1 बॉल 6चं इक्वेशन होतं आणि काय ती मॅच, म्हणजे इतकं पारडं त्या मॅचने बदललं. शेवटी 1 बॉल 6ला षटकार आला आणि जो माहोल त्याच्यानंतर इकडे बनला होता. यावेळेसचा बॉल डाऊन दी ग्राउंड, लोअर फुल टॉस. मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत विजय. हा जिथं तिथं यहा वहा देखू जहा, विजयचीच हवा. धावस्वरूपी एका धावेच्या मदतीने रणसंख्या वाढते आणि मला असं वाटतंय बच्चा म्हणतील विजयांना, क्या खा क्या है भैया तू, इतनी तेज फिल्डिंग. रणसंख्या एका धावेच्या मदतीने 41 वर. याही वेळेसचा बॉल, आता काय डाऊन दी ग्राउंड फटका उचलण्याचा प्रयत्न होता आणि झेल मात्र तिकडे झालाय. चेंडूच्या खाली कोण आहे? सलमान. शरद चव्हाण यांना मात्र इकडे विकेट मिळताना आपल्याला पाहायला मिळते आणि साहिल पाटील आता मात्र त्या परतावं लागेल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, डाऊन दी ग्राउंड मात्र फटका मारला, उंची मिळाली बट दुरी नाही मिळू शकली आणि जेल मात्र होत असताना पाहायला मिळतोय. 41च्या स्कोरवर 5वा धक्का इकडे मात्र जोखी लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. 41 फॉर 5, OUT आउट. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो पायात टाकण्याचा प्रयत्न होता आणि फक्त हवेत मारला चेंडू आणि यस चांगलेच आतमध्ये होते तिकडे मात्र फिल्डर सलमान देखील आणि फटका पूर्णपणे फसताना पाहायला मिळाला आणि शरद चव्हाण यांचं मात्र हे सेलिब्रेशन. बॅटिंगसाठी आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मनोज जे मात्र आलेत बॅटिंगसाठी. यावेळेस बॅटची आतली खेळ जागेवरच चेंडू मात्र इकडे गिरकी घेतोय. 1 धाव तिकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. सिंगल डबलने स्कोर कार्ड मात्र इकडे चालवण्याचा प्रयत्न आहे बट एखाद 2 फटके देखील मात्र इकडे स्कोर कार्डवर लावावे लागतील. अर्धा संघ तंबूच्या आसेला परतलाय. हालांकी आपण बघितलं होतं जारा MM देखील जेव्हा पहिली बॅटिंग करत होती तेव्हा देखील आपण बघितलं होतं झटपट विकेट मैदानाच्या आतमध्ये आल्या होत्या बट जी नो बॉल इकडे मात्र जोखी कळवला गेलाय. झटपट विकेट तिकडे मात्र आल्या होत्या बट ज्यारीत्या बॅटिंग केली मेहुल इंगळे यांनी, ज्यारीत्या बॅटिंग केली तंजील यांनी, तशी एखादी इनिंग इकडे मात्र डॉक्टर अमित तडवी यांना मात्र खेळावी लागेल. सामना अजूनही जिवंत आहे. 13 रन प्रति ओव्हर रिक्वायर्ड रन रेट या मैदानावर आपण बघितलं अनेक वेळा चेस झालाय. स्विंग गॅरमेस, बॅटची फक्त कड, 1 धाव तिकडेही मिळतीये. सिंगलने मात्र स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. इक्का दुक्का धावा मात्र स्कोर कार्डवर जोडताना जे आपल्याला पाहायला मिळत आहे. शरद चव्हाण चांगली कामगिरी करतात आहे जारा MM या संघाकडनं सध्याच्या घडला. 14 बॉल मध्ये 33चं समीकरण. पुढचे 2 बॉल एखादा मोठा फटका जर आला तर धाव संख्या मात्र 30च्या खाली येताना आपल्याला पाहायला मिळेल. निर्णायक आहेत बॉल 2. आता मात्र लॉफ्ट केलाय मनोज पाटील, इकडे मात्र बाद होतील. झेल मात्र तिकडे झालाय. कंट्रोल नव्हता त्या शॉट वरती. फटका मात्र फक्त उंची मिळवताना पाहायला मिळाला आणि क्षेत्ररक्षकाचे जर बघितलं तर सेफ स्टँड्स. अजून एक वेळेस झेल. OUT आउट. 44 वर 6 गडी बाद. 13 बॉल 33ची गरज. कंडारी वॉरियर्स गौरव भाऊ कोळी यांचं मात्र इकडे आगमन आहे आणि त्यांचं देखील मात्र हार्दिक स्वागत. भरत राजपूत आणि धीरज भाऊ कोलते यांच्या नेतृत्वाखाली जी टीम मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करते.
प्ले मध्ये आपण बघू शकतो विकेट करण्याचा प्रयत्न आणि तिकडे मात्र क्षेत्ररक्षक ज्यारीत्या चेंडू खाली आले. विकेट आली आहे. विकेट फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळतात आहे. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले दादा नूर मोहम्मद ज्यांनी मात्र गोलंदाजी देखील आज केली होती. आता बॅट सोबत कमाल दाखवावी लागणार आहे. क्रिकेटच्या खेळात तुम्ही कोणत्या नंबरला बॅटिंगला जाता याला महत्व नाहीये. टीमसाठी काहीतरी योगदान द्यायचंय. टीमचा मी काहीतरी देणं लागतो हा विश्वास ठेवावा लागतो मनामध्ये. याही वेळेचा बॉल पायात टाकण्याचा प्रयत्न. एकच धाव इकडे मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा मात्र कॉल नसेल आणि याचबरोबरीने षटक इकडे मात्र पूर्ण होत आहे. जबरदस्त गोलंदाजी. नाव आहे शरद चव्हाण. 2 ओव्हर टाकल्या 13 धावा खर्च केल्या 2 गडी बाद केलेत. 6 ओव्हर 45 6 गडी बाद. शेवटचे 12 बॉल 32 ची गरज आहे. 12 बॉल 32. ज्यारीत्या मॅच इकडे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अतिशय शांत. आजचा दिवस शांत राहिलाय कारण की तेवढे मोठे स्कोर्स आपल्याला पाहायला मिळाले नाही. गोलंदाज मात्र आज जर बघितलं तर नक्कीच चांगल्यारीत्या हवी ठरलेत फलंदाजांवर पहिल्या 2 मॅच मध्ये तरी. यावेळेसचा बॉल डाऊन दी ग्राउंड मात्र उडवलाय सलमान आणि मॅच आता मात्र इकडे रंग बदलतीये. डॉक्टर अमित तडवी यांच्या नूर यांच्या बॅटमधनं जर बघितलं तर इकडे मात्र चौकार जो आपल्याला त्यांनी पाहायला मिळतोय. टो एंडला लागला होता फटका आणि सरळ मात्र बाउंड्री तिकडे शोधली. मी आधीच बोललो संघाचं मी काहीतरी देणं लागतो हा विश्वास ठेवावा लागेल नूरला. माझ्यावरती भरोसा दाखवला गेलाय. मला बॅटिंगसाठी पाठवलं गेलंय तर मी इकडे मात्र कमाल करणार. आता समीकरण बदललंय. 11 बॉल 28 11 गेंदे 28. 49 वर 6 स्कोर. सलमानच्या पहिल्याच बॉलवर इकडे मात्र 4 धावा वसूलल्यात. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. खाशी वेगात बॅट फिरवली. आता या चेंडूवर मात्र डॉट बॉलची मोहर लागली होती. डिंग डॉंगची अक्षरशः बेल वाजवली आणि डॉट बॉल इकडे मात्र त्यांनी पाहायला मिळालाय. सलमान यांनी देखील पहिल्या षटकात 12 धावा खर्च करत 1 गडी बाद केला होता. आता या षटकात जर बघितलं तर पहिल्या बॉलवर चौकार. दुसरा चेंडू डॉट. नूर मोहम्मदला देखील कमाल करावी लागेल. डॉक्टर अमित तडवी यांना वेळ नक्कीच दोघांनी घेतलाय पण आता वेळ आली वाट लावण्याची, वाट बघण्याची नाही. 49 वर 6. फुलल्यांचा चेंडू. इथे देखील फक्त बॅट फिरली, कड लागली आहे. सिंगल मात्र इकडे त्यांनी पाहायला मिळतोय. कन्सिस्टंटली तेवढ्या मोठ्या प्रमाणावर फटके आपल्याला इकडे पाहायला मिळालेले नाहीयेत. सातत्याने जर बघितलं तर सिंगल डबल अशी एखादी मोठी ओव्हर तुम्हाला पहिल्याही डावात कुठे पाहायला मिळाली नाही आणि याही डावात कुठे पाहायला मिळाली नाही की जिकडे 15-20 धावा मोठ्या प्रमाणावर आल्या असतील. प्रत्येक षटकात ऑन अँड ॲव्हरेजच धावा आल्यात. 50 धावा देखील पूर्ण झालेल्या आहे. 9 बॉल मध्ये आता 27 पाहिजे. याही वेळेसचा बॉल टॅप अँड रन. एकच धाव इकडे मिळतीये. दुसऱ्या धावेसाठी मात्र इकडे प्रयत्न नाहीये. सिंगलने मात्र धावा संख्या पुढे जाईल. आता मात्र नक्की जारा MM म्हणेल सलमान 2 गेंदे पकड के. 2 चेंडू इकडे मात्र कसलेली लाईन अँड लेंथ हा मात्र प्रयत्न राहील. तर दुसरीकडे जारा 11 मारून म्हणेल नूर भाई 2 गेंदे अच्छे शॉट्स. यावेळेसचा बॉल मागच्या दिशेने फटका खेळलाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिकडे मात्र चेंडूवर आलेत. एकच मिळणार आहे आणि या एका धावेनिशी मात्र संतुष्टी मानावी लागेल. म्हणजे पहिल्या बॉलवर चौकार येऊनही फक्त 7 धावा या षटकात आलेल्या आहेत. तर विचार करू शकतात काय गोलंदाजी केली सलमानने देखील. सिंगलच्या धावा तिकडे मात्र खर्च केल्यात. चला शेवटचा बॉल आहे आता. लास्ट बॉल टू गो. स्विंग अँड मिस. जबरदस्त गोलंदाजी. टाळ्या झाल्या पाहिजे सलमानसाठी. मॅच चालली आता शेवटच्या ओव्हर मध्ये. शेवटचे बॉल बाकी आहेत 6. धावा पाहिजेत 25. 6 बॉल 25 ची गरज. आणि बदल इकडे मात्र केला जातोय आणि गोलंदाजीसाठी मला असं वाटतं एक नाव आता मनीष चव्हाण यांना मात्र आपण दिलंच पाहिजे. द ग्रीक गॉड ऑफ भुसावळ. अर्थात ऋतिक रोशन यांना म्हटलं जातं द ग्रीक गॉड ऑफ बॉलिवूड. तर मी तर म्हणेल मनीष चव्हाण. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आलेत.
रन संख्या 52 वर 6 बॉल 25, 25 टू विन. यावेळेसचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवर. मॅच अजून संपलेली नाहीये. नूर म्हणतात आहे जोवर मी मैदानाच्या आतमध्ये आहे शेवटपर्यंत किल्ला लढवणार. चौकार इकडे मात्र जो की आपल्याला येताना पाहायला मिळतोय मनीष चव्हाण यांच्या विरोधात. 5 गोलंदाज वापरायचे 8 षटकांच्या इनिंग मध्ये आणि पहिलं षटक आहे हे मात्र मनीष चव्हाण यांच्या कोट्याचं. गोलंदाजी करून घेतात पूर्णपणे. जर बघितलं तर एक स्टार ऑलराऊंडर आहे. अशा सिच्युएशन मध्ये देखील अनेक वेळा गोलंदाजी केली आहे. पण इकडे चौकाराने सुरुवात झाली आहे. नूरने आपले इरादे स्पष्ट केलेत कारण की दुसरं त्यांच्याकडे काही ऑप्शन नाहीये. म्हटलं आता ना जब खोने के लिए कुछ नहीं होता पानी के लिए पूरा आसमान होता है. आज जर बघितलं तर 5 बॉल मध्ये आता 21 बनवायचे. पुढचा चेंडू मनीष चव्हाण यांचा उडवलाय डाऊन दी ग्राउंड. आता मात्र फटका बसलाय. जबरदस्त कामगिरी शरद चव्हाण तिकडे मात्र पाहायला मिळाले. आज शरद चव्हाण गोलंदाजीमध्ये, आज शरद चव्हाण क्षेत्ररक्षणामध्ये आणि तिकडे मात्र मनीष चव्हाण यांना यश मिळताना पाहायला मिळत आहे. समोरच्या दिशेने लॉफ्ट केला होता फटका. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक अतिशय सतर्क आणि तैनात. तिसरा झेल त्यांनी मात्र इकडे टिपलाय. याच गोष्टीमुळे आपण त्यांची चर्चा करतोय. आज एफर्ट दिलाय त्यांनी आणि मनीष चव्हाण यांना यश मिळालंय. नूर हे प्रयत्न करत होते बट नूर मोहम्मद परतावा लागला आता तंबूच्या असेलला. बॅटिंग साठी न्यू बॅटर डॉक्टर झरीफ जे मात्र आता बॅटिंग साठी दाखल होत असताना 4 बॉल मध्ये 21. इम्पॅक्ट प्लेयर इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये इंट्रोड्यूस केले गेलेत. डॉक्टर सय्यद झरीफ, एकीकडे डॉक्टर अमित तडवी, दुसरीकडे डॉक्टर सय्यद झरीफ. बट मॅच जर बघितले तर सध्याच्या गेडला जारा 11 मारूसाठी पूर्णपणे व्हेंटिलेटरवर आहे कारण की 4 बॉल मध्ये 21, कमीत कमी 3 मोठ्या हिट इकडे मात्र जर आल्या तर काहीतरी कामगिरी होईल. काय आलंय चला नक्कीच न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील इम्पॅक्टच्या रिगार्डमध्ये. तिकडे मात्र थोडंसं कन्कशन डिस्कशन आणि निर्णय हा आलाय की नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. हसन जे मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. यानंतरचा मॅच एकीकडे जर बघितलं तर मकासरे किंग्स इरफान स्टार भुसावळ तर त्यांच्या विरोधात जारा 11 मारूळ. यानंतर लगेचच आपल्याला इलेक्शन दिसणार आहे. 56 वर 7 स्कोर. 4 बॉल 21 ची गरज. 4 पैकी 3 जरी मैदानाच्या बाहेर गेले ना तरी देखील काही ना काहीतरी थोडंफार समीकरण इकडे बदलेल. अलॉंग दी कार्पेट इकडे मात्र फटका. सिंगल डबलने काही खासा फरक पडणार नाही. शांत वाहतीये गोदावरी माई. आता करा बॅट्समन आपणही थोडीशी घाई कारण की 3 बॉल मध्ये 20. सामना मात्र आता टाक्याच्या बाहेर आहे पूर्णपणे. स्विंग अँड मिस. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल आणि ऑलमोस्ट या मॅच वरती आता पकड जी मात्र आहे ती मात्र बनली गेली आहे. टीम जारा 11 MM या संघाची. आता मात्र डाऊन दी ग्राउंड. इकडे मात्र काय इथे देखील जर बघितलं तर धावस्वरूपी एकच धाव मिळताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने धावा संख्या मात्र पुढे जातीये बट चांगली कामगिरी केली आहे. कौतुक करावं लागेल. तिकडे मात्र आपण बघतोय गोलंदाजांचं फलंदाजांचं. जारा MM 11 या संघाकडनं शेवटचा बॉल आणि शेवटचाही बॉल फक्त उसळी मिळवताना पाहायला मिळाला आहे. 1 धाव इकडे मात्र मिळून जाईल आणि याच बरोबरने एक अनुभवी युनिट एक्सपिरियन्स युनिट जो मात्र प्रथमतः बॅटिंग करत असताना हलकासा कोलॅप्सही झाला होता बट मेहुल इंगळे आणि तंजील खान यांची दमदार बॅटिंग, शरद चव्हाण यांची चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग, तंजीलची चांगली बॉलिंग आणि नक्कीच त्या परफॉर्मन्सच्या बळावर नक्कीच इकडे विजयही मिळवलाय आणि सर्वांचं कौतुक झालं पाहिजे. जे गोलंदाज होते खास करून मेहुल इंगळे यांनी चांगली गोलंदाजी केली.
चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इकडे दिला जाणार आहे तंजील खान, जे मात्र मॅन ऑफ द मॅच ठरतात आहे. तर तंजील यांना विनंती, आपण मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायला यायचा आहे. चला तंजील. चला विनंती आहे तंजील, जे मात्र मॅन ऑफ द मॅच आहे. बॉलिंग करायचा निर्णय नक्कीच इकडे मात्र घेतलाय इरफान